श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी माऊलीचा संदेश जे कोणी प्रिय भक्त ऐकतील त्यांच्यावर श्री गणेशांची कृपा निश्चित होईल. गणपती बाप्पा त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि त्यांना तो मार्ग देवोत ज्यावर चालताना त्यांना सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होईल. जर तुम्ही स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर, या ब्रह्मांडातल्या प्रत्येक शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते क्लेश दूर व्हावेत, तुझे ते शत्रू तुझ्यापासून दूर जावे यासाठी मी तुला मदत करायला आले आहे. तू खूप काही त्रासून गेला आहेस. मागील काळात खूप काही त्रास सहन करून देखील तुला ते हवे असलेले प्राप्त झाले नाही. म्हणून मी आज तुझ्यापुढे आले आहे आणि तुला आशीर्वाद देत आहे की तुझे जे काही शत्रू आहे ते परास्त होतील. तुझ्या आयुष्यातून ते आता दूर स्वतःहून जातील, कारण त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुला अडचणी देण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्या सर्व कार्यात ते असफल होणार आहेत आणि तू मात्र वेगवान गतीने प्रगती करू शकणार आहेस. बाळा, येणारे हे 10 दिवस तुझ्यासाठी उत्तमात उत्तम फळ घेऊन आलेले आहे, कारण तू केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुला मिळण्याची वेळ आली आहे. निश्चिंत राहा आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे तुमच्या आता लक्षात येईल. जेव्हा तुम्ही देवाकडे विनंती करता, प्रार्थना करता, मनोभावे तो संकल्प करता आणि ती पूजा अर्चना पूर्ण करता, सेवा करता, तेव्हा देवही तुमच्याकडे त्या कृपादृष्टीने पाहतात. याचा अनुभव तुम्हाला आता होणार आहे. विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष द्या. देव म्हणतात, मी तुझ्यातून ते नकारात्मक काढून टाकण्यासाठी आलो आहे. बाळा, तू माझ्यासाठी खूप काही अशी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेस जी तुला शक्य होणार आहे. तू जे काही संकल्प केले आहेस, आता ते सर्व काही संकल्प पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. तुमचे मनातील ते क्लेश, ते दुःख नाहीसे करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासून तुझ्या जीवनात खूप काही सुखद परिवर्तन तू अनुभव करणार आहेस. बाळा, मी तुझी एक योजनेसाठी निवड करत आहे. ती योजना तुझ्यासाठी भक्कम, तुला खूप काही आनंद देणारे ठरणार आहे. बाळा, मागील काळात तुम्ही जे कष्ट करून जे काही सहन केले आहे ते आता मागील काळात विसरा, कारण आता इथून पुढे तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारा काळ सुरू झाला आहे. हे येणारे नवीन परिवर्तन तुमच्यासाठी सुखद आहे, प्रगतिशील आहे. तुम्ही आता त्या गोष्टींचा विचार करू नका की तुमच्या विरोधात आजपर्यंत कोण कार्य करत होते. आता तुम्ही विचार करा तो फक्त यशाचा, स्वतःच्या मान सन्मानाचा, कारण आता तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. देव जेव्हा तुमची इच्छा ऐकतात तेव्हा तुम्हाला त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी येतात. तसेच काही आताही घडले आहे. आज मी तुमच्यापुढे येऊन तुम्हाला सुखद आनंदाची वार्ता देण्यासाठी आलो आहे. तुम्ही लवकरच एक आनंदाची बातमी ऐकणार आहात. तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देवाचा आशीर्वाद सतत आणि निरंतर आहे. याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. निश्चिंत राहा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. कोण तुमच्या विरोधात आहे याकडे दुर्लक्ष करा. आपल्या प्रगतीकडे आणि आपल्या वाटचालीकडे देवांकडे प्रार्थना करा, कारण देव ते सर्व काही मान्य करत आहेत. ज्या मार्गावर तुम्हाला चालायचे आहे तो मार्ग अगदी सोपा आणि सहज
तुमच्यासाठी करून देत आहेत. स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा गुणाचा विश्वास असेल त्यांनी माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीची वाटचाल देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.